झाले रेडी? तो सारखा सारखा व्हिडिओच काढू वाटतोय मला. का? लय मस्त दिसते तू. बघ ना किती क्यूट दिसते. ना ग, लयच मस्त दिसते. हे काय असलं? क्यूट लोक असेच करतात. क्यूट लोक असे करतात, तू लोक थोडी आहेस. तू मुलगी आहेस ना. आता हे काय? ए, जा बाबा. मी मुझको का. तर चला फ्रेंड्स, आपण निघलेलो आहोत आपल्या घरामधून. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला हॉस्पिटलमध्ये सुद्धा जायचं आहे एका. तर कारण की त्या दिवशी नाही गेलो ना आम्ही. हा, त्या दिवशी जायचं होतं तर हॉस्पिटलला म्हणजे फोन केला आम्ही, तर हॉस्पिटल बंद होतं. हॉस्पिटलला जाण्याचा रिझन आहे मला आले कमजोरी आली. हा हा, तनुजाला अशक्तपणा आलेला आहे. काय म्हणजे माहिती खाता पिता तसं चाललंय माझ्या बरोबर. होत राहत तसं, मला काय नाही, पण खूप दिवसांनी बोललं तरी चालेल. हा, असं थोडस सुस्ती सुस्ती वाटते, काम वगैरे करू नाही वाटत आणि हे चांगलं नाहीये. बरोबर आहे. त्यामुळे म्हटलं एकदा दवाखान्यामध्ये जाऊन यावा. हा, तर आता दुपारच्या वाजल्यात 4, बरोबर ना? आता 4 वाजले असतील. तर सगळ्यात पहिलं आपलं कुठं जायचंय? सगळ्यात आधी आम्ही चाललोय आमच्या घरी, म्हणजे की मम्मीच्या घरी. मम्मी पप्पाकडे जाऊ, कारण आज फ्रायडे पण आहे, पप्पाला पण सुट्टी असेल. हा हा तर ते असतील घरी, मग जाऊ तिकडे थोडा वेळ बसू. कारण हॉस्पिटल संध्याकाळी सोडणार आहे आणि त्याच साईडला होतं हॉस्पिटल, तर म्हटलं ठीक आहे थोडं लवकर जाऊया. थोडं बोलायला बसायला पण भेटतं ना लवकर गेलं, हा. म्हणून आम्ही निघालो आता. हवा किती चालू आहे पण आज? मला आता सगळं लाल लाल दिसतंय. का काय माहिती. लाल लाल दिसतंय? हा, खरं मला सगळं लाल दिसतंय. मला तर काहीच दिसणार लाल. डोळे आहे चमकवल्यावर लाल दिसतंय. हा काय? लय मजा येते काय माझ्या हातात पिशवी देऊन. बघा आज फर्स्ट टाइम, हे बघा फ्रेंड्स, आज फर्स्ट टाइम तनुजाने हातामध्ये पिशवी घेतली, माहितीये का? नाही तर कधीच कधीच मी तिला घेऊन देत नाही. आज माहिती कसं ना? काय घेऊ दिली मग? आज म्हणलं तुझी मजा बघावं, व्हिडिओ काढावं तुझे. हे बघा अशी येडे चाळे करते ना, म्हणून मी संग आणत नाही फ्रेंड्स, माहितीये का? आता काय गरज आहे का, सांगा बरं. तर फ्रेंड्स, आता आपण पोहोचलोय तनुजाच्या घरी, म्हणजेच की माझ्या आता याची मजा बघा. घरी. आता इकडे इकडे बुक ना, दम येतं तुझ्यात. ते कुत्रं एवढं हरामी आहे ना, हे कुत्रं. जवळ असलं ना भुकणार नाही, आणि लांब गेलं ना बरोबर भुकत. ही माझ्या सासऱ्यांची जुनी गाडी आहे, माहिती आहे का फ्रेंड्स? ही लुना. बघा इथे महाराजांचा फोटो पण लावलेला आहे. आणि नवीन गाडी ह्याच्यामध्ये लावलेली आहे. हे बघा याच्यामध्ये लावलेली आहे. आपण अशा टायमिंगला आलोत ना, सगळे झोपलेले असतात माहिती का या टायमिंगला. पण आज नसतील झोपलेले, त्यांना माहिती ना आम्ही आलो. हे बघा मम्मीला माहीतच नाही तनुजा आली, मग तनुजा तिथं जाऊन थांबली. हे बघा, म्हणजे फोनमध्ये व्हिडिओ बघत आहेत. हे बघा इथे फोन आहे. एक तास झाला ते थांबले तर येऊन, एक तास. एक असं झोपते. पण तू तर इधर नाही आने वाला था ना, तो इधर कैसा है? मी तुला असंच पाठवले की बघ तिने स्टेटस टाकून. हा म्हणजे ते बनवायचं बाकी आहे. पण जर तू त्याच्यामध्ये वेगळा आणि समोर वेगळा दिसला तर मग मी म्हणेन लोक म्हणतात फ्रॉड आहे. Fraud नाही. व्हिडिओ दुसरा दिसतोय आणि हे दुसरा आहे. हे काळ पोरग कुठून आलं? फरक असतो. पहिलं कशाला टाकलं त्याला बदनाम करायला. तेच काम चालू आहे आता, तेच करतो. माझ्या कुठे बदनाम होईल. गप्प बस आहे तू. काय नाही का? अरे ते निघाल कसं झालं? कितीला जाईल तुला काय करायचं? सांग ना. तुला काय करायचं? देईन ना मी. बापरे लय मान दिसतंय. हे काय मॉइश्चरायझर आहे. झोपायच्या आधी लावायचं. हे बघ, दिवसातून 2दाच यूज करा. झोपायच्या आधी नाही, झोपल्यावर लावायचंय ते. झोपल्यावर हे बघ, एक झोपल्यावर आणि कुटायच्या आधी. हा, मम्मी, एक झोपल्यावर आणि कुठायच्या आधी. तू मला सांग, खरं सांग, इकडं मम्मीकडे तू कशासाठी येतेस? मी खायला. सगळं खायला. काय खायला? तर हे बघा फ्रेंड्स, तिने मला हुकूम दिला काय काय आणायला सांगितलंय. बघा सूप, हे बघा समोसे, इथं पण समोसा, ह्याच्यामध्ये पण समोसा, फ्रेंच फ्राईज, सूप,
मंचुरियन आणि मी आणि केड्या. आणि हा केडी आहे, कपिल आहे. मजा चालू आहे बापरे. दुपारी जेवलो ना, अचानक भूक लागली. हा आम्ही दुपारी जेवलो तर डायरेक्ट नाश्ता. दुपारी डायरेक्ट जेवलो तर डायरेक्ट आता नाश्ता. तर फ्रेंड्स अचानक आमचे जुने फोटो दिसले बघा, तुम्हाला दाखवतो, टीव्ही मध्ये लावलेत. हे बघा फ्रेंड्स, मी तुम्हाला बोललो ते आम्ही खडकवासला फिरायला गेलो, तिथला फोटो आहे हा. दाखव. हा नाही, हा फोटो खडकवासला गेलो होतो आम्ही. बोलले त्यांनी मला फिरायला घेऊन गेले होते, तेव्हा साडी घातलेली होती, तेव्हा खडकवासला गेलो, खडकवास डॅम. साडी घालून. आणि हे जेजुरीचे फोटो आहेत. दुसऱ्या दिवशी आणि हे पण बघा, हे बघा friends. तुम्हाला हा वाला फोटो दाखवतो आता. हे पहिला वाला आहे कपिल आहे, आणि आता बघा कसं झालं. हे बघा असं दिसतंय हा. दाखवतो ना तू. हे आणि ही बघा, ही बघा, ही आहे काय? तनुजा. सुष्मिता सेन. ही बघा कशी झाली, ही बघा अशी झाली आता. असं वाटतं तुझी मुलगी. पप्पा. तुम्ही थोडी बोलताय मला व्हिडिओ मध्ये. तर फ्रेंड्स आम्ही थोडे जुने व्हिडिओ बघत बसलो. जुन्या आठवणी आम्ही ताज्या करतो थोड्या. बघा मी दिसतोय का तुम्हाला? नाही, हा हे रक्षाबंधनचे पहिली रक्षाबंधन आम्ही साजरा करायला आलो होतो. आणि कसं नाही माहित. हे याच्यावर चांगली दिसते ना. तनुजाचे केस जेजुरीचा फोटो आहे. हे बघा, हा जेजुरीचा फोटो आहे. लग्न झालेच गेलो होतो आम्ही. आयुष्य बघ माझं. आणि लग्नाआधी तेव्हा. तर फ्रेंड्स तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. आम्ही व्हिडिओ बघत होतो टीव्ही मध्ये, तर मी तुम्हाला दाखवतो आता. जेव्हा आम्ही लग्न झालं ना आमचं, तेव्हा आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही जेजुरीला गेलो होतो. तर तुम्हाला मी थोडासा शॉर्ट दाखवतो. एक व्हिडिओ आहे, कारण की ते आलो तर आम्हाला त्या पॅन्ड्राईव्ह मध्ये ती एक व्हिडिओ होती, मी तुम्हाला दाखवतो. असं जुने व्हिडिओ लागले ना सगळं आठवतं, माहितीये का. मी बघा कसं बघतोय. आणि तनुजा बघा कुठल्या विचारामध्ये आहे काय माहित. कोणत्या विचारात होती रे तू? आत्याच्या अंगामध्ये आलं होतं, वारं आलं होतं, वारं. तनु काय करते? मी बघा ही पण स्वतः व्हिडिओ बघत बसले बघा, जुन्यावाला. रडायला लागले बघा व्हिडिओ बघून. तर फ्रेंड्स आता आम्ही निघलेलो आहोत, तनुजाच्या घरातनं निघलोत आम्ही. आणि आता त्यानंतर आम्हाला थोड्याशा भाज्या वगैरे घ्यायच्या होत्या, तर भाजी घेण्यासाठी थांबलेलो आहे आम्ही. बघू शकता भाज्या घेतली. पालक में खट्टा सौ कुछ नहीं डाला, सिर्फ पालक ही दे दिया. काय घेतलं? पकड़ा एक मिनट. काय काय घेतलं? भाज्या, बटाटे वगैरे. आपल्या इथे मला नुसतं बटाटे गोडच लागतं ते. तर फ्रेंड्स आता आम्ही आलोय हॉस्पिटलमध्ये. तनुजाची थोडी तब्येत पण खराब होती, सारखं डोकं वगैरे दुखत होतं. तर मी तुम्हाला दाखवतो तनुजाला. आज हॉस्पिटलमध्ये जरा जास्तच गर्दी आहे. तर तुम्हाला माहिती आहे फ्रेंड्स, जिथं आम्ही पहिलं राहत होतो ना, जिथे आमचं जुनं घर होतं, तर आम्ही तिथे आलोत आता. आणि आम्ही त्याच गल्लीमध्ये आहे, कारण की थोडं सामान पण भरायचं होतं आम्हाला. जसं की दुकानामधलं छोटं मोठं सामान भरायचं होतं. हे कसं वाटतं इथं? असं वाटतं इथं राहतच नव्हतं हे कधी. बघा, ही गल्ली आपण इथं राहत होतो पहिलं, ह्या गल्लीच्या आतमध्ये. आज फ्रायडे आहे ना, तर सगळे आज फ्रायडे, इथले सगळे कारखाने वगैरे सगळं बंद आहे. नाहीतर लय गर्दी असते. हा हे बघा, इकडे राहत होतो आम्ही सगळं पहिलं, सामसून. त्या गल्लीमध्ये. आणि मी सकाळ सकाळी उठून या दुकानामध्ये हमखास, म्हणजे आमचं जे राशन पाणी असतं ना, सगळं ह्या दूध वगैरे दुकानामध्ये घ्यायचं. असायचं, दूध वगैरे काही पण. तर फ्रेंड्स आता मी राशन वगैरे भरलेलं आहे, थोडं छोटं मोठं सामान घेतलेलं आहे. तर आता एटीएम पाशी थांबलो, थोडे पैसे काढायचे होते आपल्याला. त्यानंतर बस तांदूळ घ्यायचे. हा तांदूळ पण घ्यायचे काय? ठीक आहे फ्रेंड्स, आता तांदूळ वगैरे घेऊया, मग नंतर आपण घराच्या दिशेला निघूया आपण.
आज आनंद जेवण बनवणार आहेत आणि आज मी आणि जेवण काय बनवणार आहे मस्त. ते तुम्हाला कळणार आहे ब्लॉग मध्ये. बघत राहा तुम्ही. आज आज एकदम अशी स्पेशल भाजी बनणार आहे ना, बघा तुम्ही. काय बोलली? काय ना इथं माईक काय एवढं बोलायची गरज नाही, असं असं करून बोलायची काही गरज नाहीये. ज्या दिवशी असं बोललं ना त्या दिवशी लय बकवास भाजी बनवते. फ्रेंड्स काय बोलले मला कमेंट मध्ये नक्की सांगा. काय घेतलं आता? घेतली ही चांगली आहे का ही? त्यात हा त्या थोडं डिसेंट वाटतं ते. हलके आहेत का हा? नाही नाही चांगल्यात त्या उलट त्यात. आणि एक एक हा ठीक आहे. 50 रुपये द्या ना. तर फ्रेंड्स जेव्हा पण आम्ही उल्हासनगरला येतो ना तेव्हा तनुजाला काही ना काही घ्यायचंच असतं. आता बघा 10 दुकानं इथं थांबा, तिथं घ्यायचंय, हे घ्यायचंय, ते घ्यायचं, असं करू करू 10 दुकानं थांबले असं. मी आता बघा काय करते, मी तुम्हाला दाखवतो. मी दो दे. हे बघा आले आता. काय घेतलं आता? बघा आणि कुठं कुठं टाकते बघा माझ्या खिशामध्ये. अरे किस्सा खुलत का नाही? तर अंगात ताकद आहे का? टाक ना एका साईडनं. तोड तोड या साईडनं टाक. चालायचं झालं का? अजून काय कुठं थांबायचं का आता? चिकन घ्यायला नाही थांबायचं का? तर फ्रेंड्स आता आनंद गेला ते चिकन आणायला. चिकनचं नाव बडा बडा घेतलं, मग आणलेले तर ते आज मी म्हटलं तुम्ही जेवण बनवा, तर बरोबर बोलले हा ठीक आहे. आणि तर ते एक पेठा टाकतो ना. दिसतात का तुम्हाला? हो तर फायनली फ्रेंड्स आम्ही घरी पोहोचलोत आणि एवढं दमलोत ना, बापरे. ट्रॅव्हलिंग प्रवास. करायची नाही यार, टू व्हीलर. मेन गोष्ट कशी होती प्रवासाचं नाही, मेन गोष्ट इथं थांब तिथं थांब तिथं थांब तिथं थांब, खूप जास्त जागेवर थांबायला लागलं आम्हाला. आधी राशन वगैरे भरलं, मग चिकनच्या दुकानामध्ये थांब, मग तांदूळ वेगळीकडून घे, मग तेल वेगळीकडून घे, असं असं करता नाकातलं घ्यायसाठी थांब. तेवढं एकच घेतलं, ते पण बोलायचं गरजेचंच आहे. तर फ्रेंड्स आम्ही आता फायनली घरी पोहोचलो 10 वाजले 10. आणि तुम्हाला दाखवतो मी आणि किती वाजले. मम्मीच्या घरातून आम्ही 8 वाजता निघालो. हे बघा 10 वाजल्यात आणि आम्ही आमच्या घरून तिकडच्या किती वाजता निघलो? 8 वाजता निघलो असतो. सामान बघा सगळं घेऊन आलोय. तर आता मी मस्त जेवण बनवणार आहे, आज चिकनची भाजी बनवणार आहे आणि तुम्हाला मी दाखवणार नाही कसं वगैरे बनवणार आहे. डायरेक्ट जेवण झाल्यावर तुम्हाला दाखवतो, कारण की आपली जी सबस्क्रायबर आहेत काही लोक. मी थोडं थोडं दाखवतो. हं? काय नाही. तर फ्रेंड्स आमचे कारीगरचं जेवण चाललेलं आहे इथं. हे बघा याच्यात काय भात टाकलाय, याच्यामध्ये वाव भाजीला तर्री बघा किती छान आले. आता फक्त 10 मिनिटात आपण जेवायला बसू. लय भूक लागली, मी भांडे वगैरे दुपारी घासून गेले होते आणि मला सिरियसली फ्रेंड्स इतकं दमल्यासारखं वाटत होतं आज, तर म्हणून आनंदने आज जेवण बनवलं. थँक्यू आनंद. तर मला पण दुसरं एक पार्सल आलं होतं, ते एक पार्सल अनबॉक्स केलं. तर आता जेवायला बसू थोड्या वेळाने. डोकं वगैरे आज माझं लय जाम झालंय, कारण प्रवास केला का मग हालत खराब माझी. मी आता हे सिरियल लावून बसले होते, थोडं कम्फर्ट वाटतं मला. तर फ्रेंड्स आमचं जेवण जे आहे ते रेडी झालेलं आहे. बघा इथं किती छान भाजीचा रस्सा झालाय, इथे आपला राईस झालाय. ताट घेऊन येत आहे आनंद आणि हे माझ्यासाठी आहे. माझा नवरा जेवण बनवतो ना, अजिबात असं दुःखी मनाने नाही, काय नाही, एकदम मस्त. आनंदचं असं नाहीये की आजच बनवलंय. जेव्हा पण मला कंटाळा आला किंवा मी खूप दमलेली असले ना, मी बोलले ना आनंद आज मी जेवण नाही बनवत किंवा आज लय कंटाळा आलाय, तर मला बोलते ठीक आहे मी बनवतो. आज पण एवढे ते तिकडनं दमून आले, त्याच्यानंतर पण त्यांनी जेवण बनवलं. थँक्यू आनंद परत. तर आता मी रस्सा टेस्ट करते, मला त्यांनी रस्सा दिलाय पिण्यासाठी. नसून झालं चांगलं तरी पण ठीक आहे, बोल. नाही आनंद लय भारी झालाय खरंच. आज बनवली काळा नाही लाल रस्सा दिसतोय पण छान वाटते. मसाला काळा यूज केला. तुम्ही टेस्ट करा बघा, हो गरम आहे.
लय मस्त झालंय. गावाकडलं सारखं झालं. 2-3 मसाले आणायला पाहिजे होते आपण ना, छान वाटत होतं. हा. पाडू तुला हम्म. खालीच असे खूप छान झाले. माझी भाजी पण फेल. कारण आनंद एकदम डिफरंट पद्धतीने भाजी बनवतात आणि मी एकदम वेगळ्या पद्धतीने बनवते. तर चला फ्रेंड्स, आता आपण मस्त जेवून घेऊया. चपात्या पण आहेत, मी आणतोय चपात्या. बापाकडे मस्त लावली चपाती घेऊ. हा. तर फ्रेंड्स आम्ही जेवण करून घेतो. बघू शकता तुम्ही 11 वाजलेत आता आणि खूप भूक लागली आम्हाला दोघांना पण. पटापट आम्ही जेवतो. तर फ्रेंड्स आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. तर आता आम्ही झोपतो कारण की खूप दमलेलो आहोत आणि खूप उशीर सुद्धा झालाय. आणि हो, माझी स्किन थोडी ऑइली दिसत असेल तुम्हाला, तर मी क्रीम वगैरे नाईट क्रीम लावलेली आहे, तर त्याला इग्नोर करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.